नमस्कार. प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ माधव गाडगीळ यांचे पुण्यामध्ये निधन झाले. त्यांनी पर्यावरण संवर्धनाच्या चर्चेमध्ये वन्यजीव केंद्रित संरक्षण ऐवजी लोक केंद्रित संरक्षण ही नवी संकल्पना आहे त्यांनी मांडलेली होती. वेस्टर्न घाट इकॉलॉजिकल एक्सपर्ट पॅनल चे अध्यक्ष म्हणून त्यांनी सह्याद्रीच्या कडक पण लोकसहभागीसाठी त्यांनी संरक्षण जे आहे ते तिथे सुचवलेलं आपल्याला दिसतं. याच्यासोबतच गाडगीळ यांनी पर्यावरण त्यांची दृष्टी जी आहे पर्यावरण विषयक निसर्ग संवर्धन त्यांनी म्हटलेलं निसर्ग संवर्धन म्हणजे काय, फक्त जंगल व प्राणी वाचवणे नव्हे तर तेथे राहणाऱ्या लोकांचे हक्क, उपजीविका आणि त्यांची प्रतिष्ठा जपणे हे त्यांनी स्पष्ट मांडलेले आहे की स्थानिक आदिवासी, शेतकरी, वननिवासी हे निसर्गाचे शत्रू नाहीत तर ते निसर्गाचे रक्षक आहेत. संरक्षक धोरणे वरून लादलेली म्हणजे टॉप टू बॉटम अप्रोच अशा पद्धतीचा नसायला पाहिजे, तर ही तळातून म्हणजे तळागाळातून असावी, म्हणजे बॉटम टू टॉप अप्रोच अशा पद्धतीचं असावं. याचं एक व्यापक महत्व एन्व्हायरमेंटल वर्सेस डिपार्टमेंट या वादाला मानवी दृष्टिकोन म्हणजेच ह्युमन राईट्स प्लस इकॉलॉजी यांची सांगड घालण्याचं सुद्धा त्यांनी काम केलं. आजच्या काळामध्ये हवामान बदल, जैवविविधतेचं ऱ्हास, त्याचं विस्थापन या प्रश्नांवरती गाडगीळ यांचे विचार अधिकच आपल्याला सुसंगत वाटतात. यावरती तुमचं काय मत आहे? गाडगीळ यांचं योगदान पर्यावरण दृष्ट्या किती महत्वपूर्ण आहे हे मला नक्की कमेंट सेक्शन मध्ये सांगण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.